नमस्कार, कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पुण्यात आगामी काळात टोळी युद्ध होऊ नये यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील गुंडांना चांगलाच दम भरण्यात आलाय। जवळपास 267 हून अधिक गुंडांच्या टोळ्या बोलावून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत। यामध्ये गुंड गजानन मारणे, निलेश घायवळ यांच्यासह अनेक टोळी प्रमुख उपस्थित होते। पुणे पोलिसांच्या या उपक्रमाची चर्चा सर्वत्र होत असून यामुळे दहशत माजवणाऱ्या गुंडांमध्येच पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे। अशाच बातम्यांसाठी आजच कोकण संध्या सबस्क्राइब करा। ते तुम्ही ठेवायचे नाहीत आणि त्याचबरोबर तुमचे कुठल्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत। जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती 107 सीआरपीसी 110 आहे, तुमच्यावरती तडीपारी आहे, एमपीडी आहे। वेळप्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा केला तुमच्यावरती मोक्काप्रमाणे पण कायदेशीर कारवाई होईल। त्यामुळे मला वाटतंय फार शॉर्टमध्ये या सूचना आहेत आणि तुम्हाला जर समजले असतील, समजले सगळ्यांना? हातवरती करा, हातवरती करा का समजले का? नाही समजलं पण आला, ज्याला नाही समजलं त्याने हातवरती करा। त्याच्यामुळे हे परत सूचना ह्या लास्टच दिल्या जाते, आता परत सूचना दिल्या जाणार नाहीत। आणि कुठलंही काही रील्स आणि ह्याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी उदात्तीकरण करणारा कुठला व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल। एवढ्याच आमच्या 4-5 सूचना आहेत, तुम्ही ते फॉलो करावं लागतील। ठीक आहे, समजलं? समजलं का तुम्हाला? पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।